नमस्कार, मी संजय आवटे. आज एका कॉलेजमध्ये गेलो होतो आणि त्या कॉलेजमधल्या मुलांशी गप्पा मारत होतो. एका मुलीनं मला विचारलं पटकन की पण तुम्हाला असं वाटत नाही का की सरदार वल्लभभाई पटेल हे पंतप्रधान होणार होते, पण गांधींमुळे त्यांना होता आलं नाही आणि नेहरू झाले पंतप्रधान. जर पटेल झाले असते पंतप्रधान तर कदाचित या देशाचं जे काही आहे ते सगळंच बदललं असतं वगैरे वगैरेच्या सगळ्या ज्या काही व्हॉट्सॲप विद्यापीठात जे काही शिकवलं जातं त्याप्रमाणे ती मला विचारत होती. मला गंमत वाटते, तुम्हाला एक मजा सांगतो. म्हणजे जेव्हा पंडित नेहरू पंतप्रधान झाले तेव्हा नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल हे दोघंही उत्सुक आहेत अशी कुठेही चर्चाही नव्हती. मग उलटपक्षी नेहरू पंतप्रधान होणार हे जाहीर होतं आणि सर्वसामान्य भारतीयांपासून ते मोठ्या नेत्यांपर्यंत आणि प्रदेशातल्या विचारवंतांपासून ते अगदी राजकीय नेत्यांपर्यंत सगळ्यांना हे ठाऊक होतं की नेहरू हे भारताचे पंतप्रधान होणार. याच्यामध्ये काही शंका नव्हती, वाद नव्हता, चर्चा नव्हती. स्वतः सरदार वल्लभभाई पटेलांना पंतप्रधान व्हायचं आहे असं ते कधी म्हणाले असं कुठेच घडलेलं नाही आहे. आणि नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर एखाद्यानं निषेध व्यक्त केला की सरदार वल्लभभाई पटेल का नाही झाले पंतप्रधान, असं साधं वाचकांचं पत्रसुद्धा उमटलं नाही, कुणी बोललं नाही, काही संबंध नाही. पण अचानकपणे आत्ता अलीकडे मात्र हे कुठून सुरू झालं आहे मला माहिती नाही आहे. साधी गोष्ट अशी आहे, म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल हे पंतप्रधान व्हायला पाहिजे होते असं जे लोक म्हणतात त्यांना मी साधं असं विचारतो की तुम्हाला कल्पना आहे का की भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली केव्हा? ते 1951-52ला. आणि सरदार वल्लभभाई पटेल गेले कधी? 1950ला. त्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान होणं हा मुद्दाच नव्हता, वयाचा मुद्दा असतो, अनेक गोष्टी असतात. पण कारण नसताना सरदार वल्लभभाई पटेल यांना त्या शर्यतीमध्ये उभं करायचं. बरं, सरदार वल्लभभाई पटेल यांना या शर्यतीमध्ये उभं कोण करत आहे? ते लोक करत आहेत की ज्या संघटनेवर सरदार वल्लभभाई पटेल यांनी गृहमंत्री म्हणून बंदी घातली होती, त्या संघटनेचे लोक आता अचानकपणे जागे झालेले आहेत आणि त्यांना सरदार वल्लभभाई पटेल कसे थोर आणि नेहरू कसे काय चुकीचे वगैरे सगळं सुरू असतं. काही घटनाक्रम मुद्दाम सांगितला पाहिजे, काही तपशील सांगणं फार आवश्यक आहे. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे दोघेही एकमेकांचे फार चांगले मित्र होते. आणि वल्लभभाई पटेल हे मोठे होते वयानं, त्यामुळे अर्थातच ते नेहरूंना जवाहर अशी हाक मारत. त्यांच्या वयामध्ये 15 वर्षांचं अंतर होतं. म्हणजे जेव्हा पंतप्रधान झाले नेहरू तेव्हा त्यांचं वय होतं 56 आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचं वय होतं 71. त्यामुळे ते अगदी जवाहर अशी प्रेमानं हाक मारायचे. दोघांचं एकमेकांवर अतिशय प्रेम होतं आणि हे खुद्द सरदार वल्लभभाई पटेलांनी अनेक वेळा लिहून ठेवलेलं आहे, हे नेहरूंनी अनेक वेळा सांगितलेलं आहे. पण एनिवे या चर्चा सुरू असतात. तुम्हाला मजा सांगतो, मुळामध्ये महात्मा गांधी आणि नेहरू यांची भेट झाली 1916 आणि महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची भेट झाली ती पण 1916 साधारणपणे एकाच सुमारास दोघेही भेटले. आणि गंमत अशी, दोघांचीही गांधींना भेटल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया साधारणपणे सारखी होती. पटेल जेव्हा भेटले तर पटेलांना असं वाटलं की हा माणूस काही कामाचा नाही आहे महात्मा गांधी. जेव्हा नेहरू भेटले तर नेहरूंनाही असं वाटलं की हा काय असं राजकारण कसं काय करता येणं शक्य आहे. दोघांनाही असं वाटलं, दोघांनी शंकेनं संशयानं गांधींकडे बघितलं आणि नंतर मात्र दोघंही गांधींचे अत्यंत लाडके असे शिष्य झाले, याच्यामध्ये काही शंका नाही आहे. तुम्ही जर बघितलं असेल की म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी हे चंपारणमध्ये एकत्र होते, त्याच्यानंतर खेडा सत्याग्रहामध्ये सोबत होते आणि जो सत्याग्रह सगळ्यात महत्त्वाचा बोरडोली, तर त्या सत्याग्रहामध्ये तर सरदार वल्लभभाई पटेल यांनीच प्रामुख्यानं फार मोठं काम केलं. एक मुद्दा अनेकदा सांगितला जातो असा, तो म्हणजे की पंतप्रधान होण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल उत्सुक होते आणि त्यासाठी सगळ्या काँग्रेसच्या समित्यांची, प्रांतिक समित्यांची इच्छा होती की सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान व्हावेत. काँग्रेसच्या सगळ्या प्रांतिक समित्यांचा पाठिंबा हा पटेलांना होता, पण गांधींनी मात्र नेहरूंची निवड केली. हा तथ्य काय बघा, मुळामध्ये पंतप्रधान कोण व्हावं यासाठी काही अशा प्रकारे प्रांतिक समित्यांनी काही मागवलं सांगितलं होतं वगैरे असं काही नव्हतं. जो मुद्दा सांगितला जातो तो मुद्दा फार वेगळा आहे. तो मुद्दा काय आहे? तो मुद्दा असा आहे की 1946 जेव्हा नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष झाले, लक्षात घ्या 1946 नेहरू अध्यक्ष झाले काँग्रेसचे, तेव्हा स्वातंत्र्य, तेव्हा फाळणी, तेव्हा पंतप्रधान कोण हे मुद्दे चर्चेत नव्हतेच. काँग्रेसचा अध्यक्ष महत्त्वाचा यासाठी होता कारण हा काँग्रेसचा अध्यक्ष हा थेटपणे इंग्रजांशी डील करणार होता,
संवाद करणार होता, चर्चा करणार होता आणि त्याच्यानंतर मग भारताला सत्ता मिळणार होती. त्यामुळे या सगळ्या कालावधीमध्ये जो नीटपणे इंग्रजांशी बोलू शकेल, संवाद करू शकेल आणि आपल्याला फायदेशीर अशा प्रकारच्या गोष्टी करू शकेल, अशा प्रकारचा मुत्सद्दी, त्याचवेळी वैश्विक भान असणारा अशा प्रकारचा अध्यक्ष काँग्रेसला असणं आवश्यक होतं. सरदार वल्लभभाई पटेल हे 1931च्या कराचीमध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होतेच. 1946मध्ये मुद्दा असा होता, तुम्ही जर बघितलं की 1942चं चले आंदोलन आणि त्यानंतर बऱ्यापैकी सगळेच नेते तुरुंगात गेले होते. खुद्द नेहरू 4 वर्ष तुरुंगात होते. त्यामुळे हे सगळे तुरुंगातून सुटले. नेहरू होते, मौलाना अबुल कलाम आझाद होते, बऱ्यापैकी सगळेच तुरुंगातून बाहेर पडले. आणि बाहेर पडल्यानंतर मग मुद्दा पुढे आला की आता काँग्रेसचा अध्यक्ष कोण, कारण काँग्रेसचा अध्यक्ष महत्त्वाचा. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता हे नक्कीच आहे, म्हणजे स्वातंत्र्याचा मुद्दा तेव्हा नव्हता हे जरी खरं असतं तरी स्वातंत्र्य मिळणार आहे हे माहिती होतं. कारण दुसरं महायुद्ध झालं होतं. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्रजांची अवस्था ज्या प्रकारची झालेली होती, त्यामुळे इंग्रजांच्या मनामध्ये आता हे होतं की आता स्वातंत्र्य द्यावं लागणारच आहे. आणि त्यामुळे आता ते द्यायचं असेल तर तेव्हा डील करणारा, तेव्हा संवाद करू शकणारा, तेव्हा बोलू शकणारा कोण असेल अध्यक्ष काँग्रेसचा, ही चर्चा सुरू होती. तेव्हा हे खरं आहे की तेव्हा अर्थातच सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव चर्चेमध्ये होतं काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी. बरं, नेहरू यापूर्वी 3 वेळा काँग्रेसचे अध्यक्ष होते. स्वतः सरदार वल्लभभाई पटेलसुद्धा 1931मध्ये अध्यक्ष होते आणि 1940 ते 46 असे मौलाना अबुल कलाम आझाद हे अध्यक्ष होते 6 वर्ष. कारण महायुद्धामुळे काही निवडणूक झाली नाही आणि अध्यक्ष बदलला नाही, असं सगळं होतं. तर तेव्हा सगळ्या प्रांतिक समित्यांनी सांगितलं होतं की सरदार वल्लभभाई पटेल यांना आमचा पाठिंबा आहे. तेव्हा आचार्य कृपलानी यांची पण इच्छा होती, स्वतः मौलाना आझाद यांची पण इच्छा होती. पण नेहरूंनी व्हावं असं वाटलं महात्मा गांधींना. आणि मग महात्मा गांधींनी सांगितलं सगळ्यांनाच की तुम्ही माघार घ्या आणि नेहरूंना आपण या काँग्रेसचे अध्यक्ष होऊ. त्यामुळे 1946मध्ये नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष झाले, पंतप्रधान नव्हे. काँग्रेसचे अध्यक्ष नेहरूंना करण्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं आणि ते खरंही होतं की लॉर्ड माउंटबॅटन आणि त्या सगळ्या टीमशी डायलॉग करणं आणि भारताला हव्या त्या पद्धतीनं स्वातंत्र्य मिळवणं, आपल्या ज्या अटी आहेत त्या अटी मान्य करायला इंग्रज सरकारला, इंग्रजांना भाग पडणं, हे सगळं ठरलेलं होतं. आणि म्हणून मग नेहरूंनी अध्यक्ष व्हावं असा साधा मुद्दा होता. त्यामुळे नेहरू अध्यक्ष झाले. त्याच्यानंतर मग पुढे जो उल्लेख झाला की कॅबिनेट मिशन प्लॅन जो होता, की कॅबिनेट मिशन प्लॅन हा 1946चा त्यानंतरचा. कॅबिनेट मिशन प्लॅन म्हणजे काय, तर भारताला स्वातंत्र्य दिल्यानंतर भारताला सत्ता कशा प्रकारे द्यायची, हस्तांतरित करायची, तर हा सत्तांतराचा प्लॅन म्हणजे कॅबिनेट मिशन प्लॅन. तर हा जो प्रस्ताव होता कॅबिनेट मिशन प्लॅन, तर तो त्यानंतरचा. तर हे सगळं डील जे आहे ते सगळं डील ज्याला करायचं तो काँग्रेसचा अध्यक्ष पंडित नेहरू, म्हणून ते महत्त्वाचं होतं. एवढंच. पंतप्रधान कोण होणार हा मुद्दा तेव्हा पुढे नव्हता. आणि पंतप्रधान होण्यासाठी नेहरूच होणार पंतप्रधान हे जवळपास सगळ्यांना माहिती होतं. मग त्यामध्ये पटेलांचं नाव चर्चेतच नव्हतं आणि कोणाचंही नाव चर्चेत नव्हतं. तुम्ही तेव्हा जे कागदपत्र बघितली, तेव्हाचा पत्रव्यवहार बघितला, कुठेही नाही. तर आत्ता कारण नसताना हे मध्येच काय सुरू केलं मला कळत नाही. साधी गोष्ट आहे, सरदार वल्लभभाई पटेल गेले आणि गेल्यानंतर नेहरूंनी लगेच पटेलांची मुलगी जी आहे मणिबेन, तिला लोकसभेच्या निवडणुकीला उभं केलं आणि त्या खासदार पण झाल्या आणि त्यानंतर बरीच वर्ष त्या खासदार होत्या. पण मजा अशी आहे की मणिबेन यांनी त्यांची जी डायरी आहे त्या डायरीमध्ये अनेक नोंदी केलेल्या आहेत. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित नेहरू यांचं एकमेकांवर विलक्षण प्रेम होतं आणि पंडित नेहरू यांनीच पंतप्रधान व्हावं अशी इच्छा खुद्द पटेलांची होती. बरं, हे आता गंमत बघा, हे मी सांगत नाही आहे. साधी गोष्ट अशी आहे की काकासाहेब गाडगीळ तुम्हाला माहिती असतील, म्हणजे न.वी. गाडगीळ, आपल्या विठ्ठलराव गाडगीळांचे वडील. तर काकासाहेब गाडगीळ हे नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते. त्यांनी एक प्रसंग सांगितला, त्यांनी प्रसंग पुस्तकात लिहिला आहे. तो प्रसंग असा आहे की सरदार वल्लभभाई पटेल हे आजारी पडले आणि आजारी पडल्यानंतर हा आता त्यांच्याच लक्षात आलं की जरा आपलं काही खरं नाही आहे. तर त्या काळात ते थोडेसे इमोशनल, भावनिक झाले होते. त्यांना भेटायला गाडगीळ गेले आणि गाडगीळांचा हातात पकडून सरदार वल्लभभाई पटेल त्यांना असं म्हटले, माझी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, तुम्ही ते नाकारणार नाही ना, आणि मला असं हे करा, तुम्ही आश्वासन द्या की मी सांगेल ते तुम्ही ऐकणार. तेवढं बोला तरी, काय म्हणणं काय तुमचं. माझी एकच इच्छा आहे की पंडित नेहरूंचा हात कधीही सोडू नका आणि पंडित नेहरूंची सोबत आयुष्यभर करा, असं मला आश्वासन द्या.
ते म्हटले की मी हात पकडून अगदी आश्वासन दिलं पटेलांना की काळजी करू नका, मी आयुष्यभर नेहरूंसोबत असेल. पण नेहरूंबद्दल एवढं प्रेम सरदार वल्लभभाई पटेलांचं होतं आणि नेहरूंचंही अर्थातच त्यांच्यावर तेवढंच प्रेम होतं, तेवढाच जीव होता. मुळात लक्षात घेतलं पाहिजे की नेहरू पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा गांधींची का होती. मुळात गांधींच्या हयातीमध्येच गांधींचे उत्तराधिकारी हे नेहरू आहेत हे जवळपास सगळ्यांना माहिती होतं. देशविदेशात सर्वांना माहिती होतं, सर्वसामान्य माणसांना माहिती होतं. त्यामुळे तिथे कोणी स्पर्धक होतं किंवा की हा मुद्दाच नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं कारण काय, पहिलं अर्थातच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नेहरू तरुण होते. म्हणजे जेव्हा देश स्वतंत्र झाला आणि नेहरू पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा नेहरूंचं वय अवघं 56 होतं. त्यामुळे हे अगदी योग्य वय होतं. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की नेहरूंकडं वैश्विक भान, नेहरूंचं त्यांचा संपर्क जगभरातल्या सगळ्या नेत्यांशी, त्यांचं वाचन, अभ्यास, व्यासंग, भाषांवर प्रभुत्व, अत्यंत लोकप्रिय चुंबकीय व्यक्तिमत्वामध्ये असणारा करिश्मा, आकर्षक देखणेपण हे अर्थात होतं सगळं. आणि वैचारिक भूमिका अत्यंत पक्की. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गांधींना हे माहिती होतं की देश ज्या प्रकारे चालवायचा आहे ती सगळी विचारधारा ही नेहरूंकडे आहे. नेहरू स्वप्नाळू आहेत, नेहरू सच्चे आहेत, नेहरू प्रामाणिक आहेत. आणि एवढं असूनही त्यांना वैश्विक भान पण आहे. त्यामुळे ज्या प्रकारे देशाला पुढे न्यायचं असतं त्यासाठी जे एक वैश्विक भान पाहिजे. आणि स्वतः सरदार वल्लभभाई पटेल खुद्द म्हणतात की जे वैश्विक भान आहे नेहरूंकडे, जवाहरकडे, ते नाही माझ्याकडे, असा उल्लेख त्यांनी स्वतः केलेला आहे. एक लक्षात घ्या, एक पत्र आहे म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांना पत्र लिहिलेलं आहे महात्मा गांधींनी 1946मध्ये. 23 नोव्हेंबर 1946ला पटेलांचं एक भाषण झालं आणि पटेलांच्या भाषणामध्ये जरा थोडासा काही वेळा ते आक्रमक असे काही मांडणी करायचे आणि थोडंसं धार्मिक अनुषंगानं सुद्धा ती मांडणी जर आक्रमक असायची. तर त्यावर गांधींनी पटेलांना पत्र लिहिलं आहे आणि सांगितलं की सरदार, अशा प्रकारची भाषा वापरणं गैर आहे. या प्रकारची भाषा वापरू नका. तलवार काढू वगैरे हिंसेचा प्रयोग करू नका. कुठल्याही धर्माबद्दल अनुचित बोलू नका. तुम्हाला अहिंसा लक्षात आली पाहिजे. आपण ज्या मूल्यांसाठी संघर्ष केला, आता देश एका वेगळ्या वळणावर आहे. हे फार अवघड वळण आहे. एक लक्षात घ्या, 1946मध्ये काय झालं आपल्याला माहिती आहे. म्हणजे नोव्हेंबर 1946 हा काळ अतिशय तणावाचा होता. आणि अशा सगळ्या अवस्थेमध्ये संवेदनशील काळ असताना तुझ्यासारख्या नेत्यांना या प्रकारची भाषा वापरणं हे बरोबर नाही. हा पहिला भाग आहे. दुसरा भाग ते असं म्हणतात की सरदार, काही झालं की लगेच तुम्हाला भेटायला येतोस, पण लक्षात घे वल्लभ, तुझं तर वय झालं आहे, प्रकृती बरी नसते आणि या वयामध्ये प्रकृती अशी असताना अशी धावपळ करणं फार बरं नाही. काळजी घे प्रकृतीची, कारण प्रकृतीची हेळसांड हा अपराध आहे, हे अजिबात करू नकोस. ही 2 कारणंसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहेत मुळामध्ये, की प्रकृती, वय हा एक भाग आणि दुसरा भाग मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वैचारिक भूमिका, वैचारिक बैठक, धार्मिक संदर्भात, अन्य संदर्भांमध्ये असणारी स्पष्टता, अशा अनेक कारणं आहेत. पण मुळामध्ये खरं म्हणजे पटेलच का, असे अनेक लोक आहेत की ज्यांना त्या स्पर्धेमध्ये आणता येणं शक्य आहे. काँग्रेसच्या त्या सगळ्या कालावधीमध्ये इतकी महत्त्वाची माणसं होती की त्यापैकी कोणालाही पंतप्रधान करता आलं असतं आणि पंतप्रधान म्हणून कोणीही उत्तमच काम केलं असतं, याच्यामध्ये काही शंका नाही. सरदार वल्लभभाई पटेल जर पंतप्रधान झाले असते तर ते सुद्धा उत्तमच झाले असते पंतप्रधान, याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे. पण तेव्हा हा मुद्दा चर्चेचा नव्हताच, कारण नेहरू हे सगळ्याच्या पलीकडे होते, सगळ्यांना मान्य होते आणि नेहरूच पंतप्रधान होणार हे अगदी पक्कं होतं. उलट पक्षी सरदार वल्लभभाई पटेल हे जरी सिनियर वयानं मोठे असले आणि फार काळ त्यांना पुढे काम करता येणार नाही हे लक्षात आलं असलं तरीसुद्धा त्यांचा सन्मान राखला गेला. त्यांना उपपंतप्रधान केलं गेलं, त्यांना गृहमंत्रीपद दिलं गेलं, क्रमांक 2चं पद दिलं गेलं. त्यामुळे तो काही मुद्दाच नव्हता. कारण नसताना हे सगळं जे काही सुरू असतं व्हॉट्सॲप विद्यापीठाचं, तिथे मुलांशी बोलत होतो, त्यांना सांगितलं. मग मला असं वाटलं की अरे आपले अनेक श्रोते इथं पण आहेत, त्यांना पण जरा सांगितलं पाहिजे, म्हणून हे फक्त सांगितलं. एनिवे, भेटत राहू.